काम काम आणि काम जीवाला त्रास देतो यात काय नाही बोलाय. इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, शंकराला कलंक लागला काम, विष्णूला कलंक लागला काम. अरे विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे बोलले थोर थोर तेथे जीव किती पामर. म्हातारीचा पहिला पोरगा दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती गाड्यानं, दुपार नाही 60,000 वर्ष 60,000 वर्ष तपश्चर्या केली. त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. अहो इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला, याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल. एक नाचणारी बाई आली नर्तकी, ती आली इंद्र महाराजांना म्हणली व्हाय यू बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. ते सांगितलं होतं प्रॉब्लेम. हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय, याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल, याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. ती म्हणली डोंट वरी अबाउट इट, डू नॉट इरिटेशन, वर्क इज डिपेंड्स अपॉन मी. तिनं सांगितलं काळजी करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती गेली ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लरला गेली, तिने एका पायात चाळ बांधला आणि त्याच्या पुढे आपटला. त्याची दाढी जमिनीला टेकल होती, डोळेच उघडले त्यानं. तो म्हणला बस इश्क है मेरी जिंदगी. ती म्हणली पागलपणा करू नका, साधू तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क है मेरी जिंदगी है, फूल है गुलाब. आणि ते प्रेम करणारे पोरं ते गुलाबाचं फुल नका देत जाऊ रे, लय बारीक ते सूर्यफूल देत जा. ते मोठ आहे ना. हा ते इश्क है मेरी जिंदगी आहे. ती म्हणली पागलपणा करू नका, साधू तुम्ही, दाढी काढून टाका. काढली ना दाढी काढली, जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्य नवी अध्यात होवी आहे. कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला. ती गेली इंद्र महाराजांना म्हणली इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. का, ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा झाला. पुरावा विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे बोलले थोर थोर तेथे जीव किती पाम. आणि हा म्हातारीचा पहिलाच पोरगा आहे. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो आजच्या सगळ्या बसणाऱ्या माणसांना राग आकळा. रागाच्या भारत वाईट कृत्य करू नका. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला मला तुला 2 लाख देतो महाराज, कीर्तन संपल्यावर बोकशील ना तो, पण ते 2 लाख खर्चायचे का? राग आकळा. रागाच्या भारत. भावाची गाडी वावरतून गेली, जाऊ दे, त्याला मन पेरलंय, नेऊ नको. हा त्याच्या डोक्यात दगड घालतोय. एक मेला, एक जेलमध्ये गेला, वाडा संपला ना. राग. महिला मंडळ तुमचंही असंच आहे. काही नवरा बोलला, मी निघून जाईन. कुठं जाईन? तुम्ही जाशान कुठं? तुमच्या बापाच्या घरी. त्यालाच भाकरी मिळा ना. राग. माणसं नुसती पिकली मारा. सीताफळ पाहिलं तुम्ही, दाबलं का मध्ये जातोय, तशी माणसं नुसती पिकली मार. आता जर एखाद्याला म्हणलं टाळ नीट तो म्हणतो, मला म्हणला हा टाळ, तू उलट तिकडं. परत जर देवळं कधी सुद्धा नाही, बापा सुद्धा नाही. राग कळा. एक वाक्य सांगा, 2 मिनिटाचा राग तुमचं जीवनही संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देवही बनवू शकतो. अहो राग कळा. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध आणि म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ. मग भांडणाचं कारण काय? बाप मेल्यावर बहिणींनी जेवढे खाते फोडाय भाऊजी आम केले, तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. याच्यातले 15 जण येत आता इथं माय पुढे बसलेले आहेत कीर्तनात, सख्या भावाशी बोलत नाही. 15 जण. मी नाव सगळं सांगेन, आपलं काम वेगळं आहे. हा विनोद नाही. 25% लग्नांमध्ये सका मामा राहिला नाही महाराज. सका मामा उलातला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झालाय, गुरु मामा. कुठून आली काय नव्हती अवलाद, गुरु मामा. अहो 3 माणसं असेच महाराज, दिसंतीत आणले पाहिजे. 3 माणसं. एक पहिला माणूस आहे गुरु मामा, दुसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली काय, लय पिसवली पाहिजे ती अवला. फाटेल. अहो इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड. काय नाही तर रविवारी घालूच नको ना काय. आणि तिसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. ते गाऊन कोणी शोधलंय व
पार पिसवली पाहिजे ती आवला गाऊन. हो सासूलाही गाऊन सुनालाही गाऊ. अहो सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलं. ओय तिला डोळे दाबून म्हणत ओळख बघू तिनं कान फटवलं. हा विनोद नाही. ए म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, म्हातारीचा चौथा पोरगा आहे मद. मद दारूचा, मद जवानीचा, मद पैशाचा, मद. आणि ही दारुडी माणसं आहे शेडेवणी का करते माहिती महाराज? काय झालं पोपटानं काय केलं, वाघाशी दोस्ती केली आणि वाघानं केली डुकराशी दोस्ती. ते पोपट मेलं, ते वाघही मेलं, ते डुकरही मेलं. ती घ एका जागेवर पुरली आणि त्या जागेवर झाड उगलं मुळाचं. आणि दारू कशी बनती? म्हणून दारुड्या पोपटावानी बोलतो, वाघावानी डरकाळ्या फोडीतो, डुकरावानी लोळतो आहे. लय दारुडे आहेत महाराज. अहो दळण इकून दारू पिणारी माणसं आहेत महाराज. दळण इकून दळायला गेलं, दळणच जिंकलं. बायको पिठलं करून बसली, आलात नाही. बायकांच्या साड्या ऐकून दारू पिणारी माणसं आहेत का नाही मला? हा विनोद आहे. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, दुसरा पोरगा आहे क्रोध, तिसरा पोरगा आहे लोभ, चौथा पोरगा आहे मद, पाचवा पोरगा आहे मत्सर आणि म्हातारीचा सहावा पोरगा आहे अहंकार. अहंकार गायकाला गाण्याचा, अहंकार वादकाला वाजवण्याचा, अहंकार कीर्तनकाराला कीर्तनाचा, अहंकार कशाचा का होईना पण आज प्रत्येकाला काय झालाय अहंकार. अहो काही माणसांना माय बायको देखणी आहे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली फपेची आई. आता गावाला काय फायदा? तुम्ही हसात, आम्ही येतो चहा घेऊन. चालू दे चर्चा. ए अहंकार अहंकार. ए शेतातल्या मालाचे पैसे झाले आणि सासऱ्यानं ट्रॅक्टर घेतला. सुनबाई म्हणली मग पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? इथे नाही बोलत, अहंकार बोलतोय. दोन भाऊ वाहिले निघले आणि थोरल्यानं जेसीबी घेतला. डाक्टर मोरी चांगलं करीत होता, बायकोना उघडा ओढीत आणला आणि म्हणती पाय 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 एकत्रपणा ढापलं ना. आता बाहेर काढलो तुम्हाला पाठ पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गाराटलो का. ए अहंकार. किती झाले? 6. अजून 4 पोरं राहिले. त्यात म्हातारीचा 7वा पोरगा आहे. मी तू तुझ माझ. मी गायक आहे, मी वादक आहे, मी कीर्तनकार आहे, चक्रमय. तू पांडुरंगाचं लेकरू आहे, तू साईबाबांचं लेकरू आहे. मी तू तुझ माझ. त्या बाबळी पासून या बाबळी पोट आपली इकडली अख्खी कीन. पण तू जिरीन, तू जर जिरवली नाही ना तर मी माया म्हणा म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती भाऊ तू कोणचं आहे? मी तू तुझ माझ. महिला मंडळ मी म्हणून राहिले नाही तर दुसरी. तू का नाही उलटली कुणीकडे? त्यानं तिसरी केली. मी म्हणून तुमच्यावर हे दिवस आले न दिवसाचे दिवस आले. अहो सासूचं सुनेचं भांडण झालं. सून म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे मग मी येईन. मी तू तुझ माझ. किती झाले? 10. आता ऐका 6 पोरी. ऐका म्हातारीच्या 6 पोरी. आता त्यात म्हातारीची पहिली पोरगी आहे आशा. आशा पाऊस पडल, पगार वाढल ना, पाहुणे येतील ना पाहुणे ना. रेंज गेली काहींची, रेंज बायका मिळाना.
आता बायको जेवढे जेवढे लग्नाचे राहिले त्यांनी तो विषय जवळजवळ काढूनच टाका. आता ते नवरदेवाने होणार, ते आता ओळू ओळ. तुमच्याकडे काय म्हणते? सांड. बायको नाही मारत आता, बायको नाही. तुम्ही हायवे टच 1 एकर जमीन घेऊ शकता, बायको नाही. बायको नाही. अहो 35-35चे नवरले आहेत आपल्याकडं, 35-15 राहिले मारायला. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यान नाही पसंत केली, त्याला माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्या पोऱ्यान पोरगी पसंत केली, पण पोरीची आहे ना नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर पहिले आम्हाला पाहायला आलता. अहो काहींच रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. बायको नाही महाराज, बायको नाही, बायको नाही. अहो ऐका आता म्हातारीचे 6 पोरी, म्हातारीचे पटपटकन ऐका आता. म्हातारीचे 6 पोरी. पहिली आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मैसना आणि तितिक्षा. 10 6 16 आणि हे 16च्या 16 पठ्ठे आपल्याच्यानं मरणार नाही. मग आपण शेंडे नाही आणायचे, आपण मुळे आणायच्या. ज्ञानोबराईने ओळी केली, वरी वरी पालवी खोडीचे आणि मुळी उदक घालीजे. वरवर शेंडे आणायचे, खाली झाडाला पाणी घालायचं, ते जमणार नाही. मग आपण शेंडे नाही आणायचे, आपण मुळी आणायची. म्हणजे 16 पठ्ठे नाही मारायचे, म्हातारीच मारायची म्हणजे काम बिघडत. हा, म्हातारीचं नाव माया. आणि तुम्ही मी सगळ्यात भाग्यवान माणसं आहेत की साईबाबांच्या कृपेने आपण इथे आहेत. कीर्तन ऐकतोय, आपल्यावरती साईबाबांची कृपा आहे की आपण कीर्तनात बसतोय. नाहीतर ही माया कीर्तन सुद्धा ऐकू देत नाही. सगळ्यात भाग्यवान माणसं आहेत आपण. आणि तुम्ही सगळ्यात भाग्यवान माणसं आहे की साईबाबांच्या दरबारामध्ये तुम्ही राहता. हो हा. आणि आपल्याच आता ही माया मारायची आपल्याला. म्हातारीचं नाव आहे माया. ही म्हातारी मारायला आता ह्या म्हातारीचा एक घोटाळा आहे, अजून एक घोटाळा आहे. म्हातारी राहती पुढे हेच माहिती नाही. आता म्हातारी राहती कुठे हे माहित नाही का? म्हातारी नाही राहती कुठे हे माहित नाही. मग आपण ज्ञानोबरायला विचारू, ज्ञानोबराय माया नावाची म्हातारी राहती कुठं? ज्ञानोबराय म्हणतात बाहेर शरीराच्या गाव आहे, शरीर नावाचं गाव आहे आणि त्यात ती माया नावाची म्हातारी आहे. आता म्हातारीचं ठिकाण तर सापडलं, मग म्हातारी मारायचं औषध आपण सापडू. आणि म्हातारी मारायचं औषध आपल्याकडे आहे ना, काय? भजन. भजन. आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू घोळ घोळा.